हॅलो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 11 आणि ब्लॉग बनवायचं कारण आहे की मी चाललो आहे गावाला माझ्या भाचीला भेटायला. तिचं नाव आहे सान्वी. तर मी जात आहे संभाजीनगर आणि मी रेल्वेने प्रवास करत आहे. तर तुम्ही माझ्यासोबत प्रवास करा आणि आपण लवकरच पोचू संभाजीनगरला. माझी 3:30ची रेल्वे होती. मी रिझर्वेशन केलं होतं आणि हा व्लॉग जरी डे 11चा असला तरी मी 6 डिसेंबरला घरून निघालेलो होतो आणि त्या दिवशी आंबेडकर पुण्यतिथी होती. बाबासाहेब आंबेडकरांची पुण्यतिथी होती, त्यामुळे रेल्वेला खूप गर्दी होती. हे बघा, हा रेल्वेचा खिडकीतून काढलेला सनसेट आहे आणि मी संभाजीनगरला गेलो. माझी भाची सान्वी आणि हे माझ्या बहिणीचं घर आहे. हे तुळशी वृंदावन त्यांच्या घरासमोरचं. आणि हे गजानन महाराजांचं मंदिर आहे, ते तिच्या सासऱ्यांनी स्वतःच्या शेतात बांधलेलं आहे. आतमध्ये गजानन महाराजांची मूर्ती आहे सुंदर अशी. हे गजानन शेगावचे योगी गजानन महाराज आहेत. हे माझ्या बहिणीच्या सासऱ्यांनी स्वतः त्यांच्या शेतात बांधलेलं मंदिर आहे. आपल्या शेताची एवढी मोठी जागा त्यांनी गजानन महाराजांच्या मंदिरासाठी राखून ठेवली होती आणि त्याच्यात त्यांनी गजानन महाराजांचं इतकं मोठं मंदिर, भव्य मंदिर बांधलेलं आहे. संपूर्ण किनगावमध्ये हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि गजानन महाराजांच्या प्रगट दिना दिवशी खूप मोठा भंडारा इथे होतो. हे त्यांचं वालं शेत आहे आणि छोटंसं असं त्यांच्या कुलदेवतेचं मंदिर आहे. मी तुम्हाला माझ्या भाचीला पण दाखवणार आहे. तर प्रॉमिस केल्याप्रमाणे मी तुम्हाला माझ्या भाचीचा पण फेस रिव्हील करणार आहे. तिचं नाव सान्वी आहे आणि सान्वीसोबतच तिचीवाली बहीण म्हणजेच तिच्या काकाची मुलगी म्हणजेच माझ्या बहिणीच्या दिराची मुलगी शिवांशी, तिचा पण चेहरा दाखवणार आहे. सकाळी पहाटेच मी लवकर निघालो होतो, त्यामुळे मला त्यांना भेटता आलं नाही व्यवस्थित. पण माझी भाचीच झोपलेली होती, पण मी तिचा फोटो क्लिक केला आहे आणि अपलोड केला आहे. ही सान्वी आहे आणि शिवांशी. मी त्यांना भेटून नाशिकला निघालो आहे आणि आपण लवकरच भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय बाय, भेटूच लवकरच.